मराठीचा आमचा पाया आहे. कसे बोंबलतात, दोन्ही बाजून बोंबलतात. सांगायचं तर किती. मराठी घेतलं तर हिंदुत्वाचं काय झालं, हिंदुत्व घेतलं तर मराठीचं काय झालं. नादाला सांगायचं तरी काय. मी परवा करत नाही. आम्ही आहोत हे असे आहोत. स्वीकार करायचं करा, नाही तर फेकून द्या, नका करू. असं आज खरं बांधवानं भगिनीनं मातानं माझी आपल्याला तीव्र इच्छा होती, माझी आपल्याला प्रत्यक्ष भेटण्याची. काय करू. गेल्या अवघड अर्थात फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात मी जो लोळपटलो, माझी दुखणी चालूच आहेत पण कमी प्रमाणात. ह्या वेळेला जो 2.5 दिवसात लोळपटलो आणि त्यानंतर मग 9 दिवसात पलंगावरती आडवा झालो, तो भयंकर आजार असा कसला हो. डॉक्टर साहेब महाशयाने मला क्षमा करावी, पण डॉक्टरांनी पेशंट मिळाला की त्याला ते घेऊन जातात, त्याची प्रयोगशाळा बनवतात. प्रयोगशाळा कोणत्या गोळ्या दिल्या, या गोळ्या दिल्या, मग त्याचा काही इलाज नाही, हे असं असं झालंय, हां रिॲक्शन आलेली दिसतंय, आता मग रिॲक्शनवरती गोळ्या, त्या गोळ्यांवरती रिॲक्शन आली की परत दुसऱ्या गोळ्या. हे असं चालूच राहतो, याला काही अर्थ नाहीये. आता तर काय मजाच झाली. उद्धव आपल्या एका भयंकर वेगानं नेहमीच दौरे प्रवास करीत होता. मग त्याला कल्पना नाही आपल्याला काहीतरी झालंय, हृदयाच्या नसा कुठेतरी कायम झालेल्या आहे. जाणीव होत होती, पण त्याला हृदयाशी संबंध असेल असं काही त्याला वाटलं नाही. तो आपलं काम करतच गेला. बरं तर बरं, कुठेतरी परदेशी दौऱ्यावर नव्हता, नाही तर तिथे काही गडबड झाली असती. मग म्हणायचं आपण रामासेवा रामासेवा रामासेवा. वेळेवरती आला, मग त्याची एन्जिओप्लास्टी झाली. ती झाल्यानंतर आम्हाला वाटलं तो सुटला. सोमवारी तो घरी आला आणि मंगळवारी आमची रवानगी लीलावती हॉस्पिटलमध्ये. 9 दिवस उताना पडलो होतो. काय झालं वगैरे वगैरे रिपोर्ट सगळे चांगले. म्हणजे हृदय चांगलं दिलं नव्हतं कोणाला. माझं हृदय तुमच्या पाशीच, कोणालाही देणार नाही. प्रेमाच्या भानगडीचा कोणालाही देणार नाही. सावधान आहे. माझं हृदय आपल्यापाशी, आपल्या सदिच्छा माझ्यापाशी. काही देवाणघेवाण झाली पाहिजे ना. असं हे सगळं होत होताना आज मी साफ झालेलं आहे. इतकी इच्छा असून सुद्धा, आपल्या भेटीचे असं वाटून सुद्धा मी शारीरिकदृष्ट्या कोसळलोय. माझी इच्छा होती भयंकर, यावं यावं यावं, भेटावं बोलावं, पण नाही, साफ झालं. मग उद्धव म्हणाला, तू जर येऊन बोलू शकणार नसशील. म्हटलं अरे बाबा, आईने शक्ती दिली, ताकद दिली, तर मी जरूर शिवतीर्थावर येईल आणि भाषण करेन माझ्या लोकांच्या समोर. पण नाही जमणार, साफ थकून गेलेले आहे. मला बोलताना धाप लागते. तुम्हाला कल्पना येणार नाही माझी हालत काय आहे ती. मला नीट चालता येत नाही. अशा भयंकर अवस्थेमध्ये असताना मी तुमच्याशी बोलायचं तरी काय. माझ्या डोक्यातही कल्पना नव्हती. उद्धवने ही केला. उद्धव म्हणाला, नाही, तुझ्या व्यंगचित्रांचं पुस्तक काढायचंच. दिवस रात्र सगळे बसले ते कामाला. ते सगळे नामावली किती किती लोकांनी तिथे मला मदत केली, उद्धवला मदत केली. 1947 सालापासून ते काल परवाकडे मी श्रीपरेश सोडेपर्यंत किती व्यंगचित्र काढली आणि तिथे नाही पत्ता नाही. एवढा ढीग, त्याच्या अगोदर एक ढीग जाळून टाकला, पण माळ्यावर ठेवला होता. मला वाटलं तिथं राहील, पण मला काही कामा करता म्हणून त्याला गरज वाटली. म्हटलं अरे बाबा, तो माळ्यावरती ठेवलेला गठ्ठा काढलं तर काय, सगळा वाढीने खाल्लेला झालं.
ठाकरे डोकं सहन झालं नाही, घेतला आणि मागच्या बाजूला एक चौक आमच्या इकडे हौद आहे, त्या हौदामध्ये जाळून टाकला. माझे मूळ चित्र अशा तऱ्हेने हे मोठं नुकसान झालं. ते कार्टून तर गेली, जेवढी मिळवता येतील तेवढी अवधोनी मिळवली आणि आज 1-2 दिवसामध्ये जे उद्योग ठरलेले ते त्याप्रमाणे ती पुस्तक रूपाने आपल्या समोर येत आहे. आस्वाद घ्यावा. दोन्ही म्हणजे तो काळ फार निराळा होता. तो काळ नेहरूंचा होता, तो काळ इंदिरा गांधींचा होता, तो काळ ते परदेशामधले आयसेनहॉवर वगैरे वगैरे ह्या लोकांचा होता. पाकिस्तान तर काय मजा आहे. आमच्या बेकार सरकारला त्यांचा काय प्रेम आहे, कसलं पद्धतीचं प्रेम आहे काही सांगता येत नाही बाबा. वाकडं तिकडे चालले आणि एक शब्दाने वापरतायत, म्हटलं जाऊ द्या. पण भिकार जो एक भयंकर चालले प्रकार. आमचे मित्र सुशील कुमार शिंदे, दिग्विजय सगळे म्हणा, शरद पवार काय कोण काय बेकार माणसं आहेत. म्हणजे आजपर्यंत सुशील कुमारबद्दल एक शब्द काढला नाही, आज मात्र काढावं लागतंय. काय बडबडतोय हा माणूस. त्याचे काय बफर्स म्हणे, ते म्हणजे काय झालं म्हणे, ते झालं संपलं म्हणजे काय, कोणी संपवलं. उद्या वडेऱ्याच्या बाबतीत बोलाल, वडेऱ्याही संपलं, वडेऱ्याचं प्रकरण संपव, वडेऱ्या संपवू द्या अशी माझी शिवचरणी जगदंबेच्या चरणी प्रार्थना आहे. नव्हे, ते घराणंच नसतं उद्या. ही जी पंचकडी आहे ना, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका वडेरा, नंतर तुमचा तो रॉबर्ट वडेरा, तो म्हणता झाला माणूस आहे अहमद पटेल, तोही. ही पंचकडी आज आमच्या देशावरची परदेशातले अवलादही सोनिया गांधी. तर काय आहे काय, मोगल गेले, ब्रिटिश गेले, इटालियन आले, आणि तुम्ही मुरदार हिंदू. मी असंच म्हणेल आता तुम्हाला, मला राहवत नाही. ही चित कोणाच्या रक्तात आहे की नाही तेच कळत नाही. सिलेंडर वाढवा, मग जा नालायक, उठवणे जा, दे तुझ्या बायकोला, शिजवेल काहीतरी, नाही तर तुला शिजवेल त्यामध्ये टाकून मिळालंच का. हे भयंकर चालले या गोष्टी. राग नाही, लोभ नाही. पत्रकार पत्रलेखक पत्र लिहित असतात वर्तमानपत्रामध्ये, हे मरे नवे हो, हे आवे नवे हो, ते त्या नवे नवे अक्षर कानफडत मारत त्यांच्या. पत्र कसे लेखतात, घाल त्याला साल्याला चूलखंडामध्ये, पेटा तुझी चूल आणि शिजव तुझा अन्न. हे काय चालले, काय भयंकर चालले. या 5 लोकांनी, या पंचकडी म्हणतो मी ती सोनिया गांधीची, यांना मुळात सगळं उखडून फेकून द्या हिंदुस्थानच्या बाहेर, हिंदुस्थानच्या राजकारणातून. तरच चांगले दिवस येते. थोडासा बॉम्ब कशी मारायची माहिती आहे ना, का तेही शिकवावं लागणार तुम्हाला. उलटा हात घ्यायचा का सुलटा हात घ्यायचा, तसे नाही. जगाच्या पाठीवरचा देश नसेल, देशाला मी दोष देत नाही, नेतृत्व नसेल, प्रत्येक ठिकाणी मुसलमानांना सुविधा. हे काय चालले हो तुम्हाला, मला सांगा तुम्ही. त्या नांदेडच्या निवडणुका झाल्या, 11 जण निवडून आले. 11 जण कुठून, हैदराबादचा एक लांडिया, तो येतो काय, पक्ष काढतो काय, त्याच्या 11 निवडून येतात काय. आम्ही इतक्या दिवस घासतोय, तर आमचा बर्फाचा काही केसच पडला आणि आम्ही काय तुम्हाला गोळे बांधून द्यायच्या चुकाला. हा घाण चाललेला आहे. 11 जण आलेच कशा नांदेडला महानगरपालिकेमध्ये. अशोक चव्हाणांच्या आता याच्यामध्ये झाले, उजवजव होत आहेत, चांगलं आहे. पडला तर घालत आला. आम्हाला वाटलंच तुम्ही येणार म्हणून. तुला कसं कळलं, तुला काही ज्योतिषाने काढलंय, काय वाटेल ते बडबडता, आम्हाला वाटलंच म्हणून. त्यानंतर तो रझा अकॅडमीचा तेवढा मोठा हंगामा झाला, आझाद मैदानाला. ते ठीक पटनाईक गेले सोडून द्या, ह्याच्यात गेले. करण्याची हिंमत झाली कशी.
कोण म्हणाल? कुठे गेली? पाकिस्तान तिच्यावर अत्याचार झाला. होय, अत्याचार झाला. कवळी पॉवर मारली गेली. त्याचा मुंबऱ्याशी काय संबंध? मुंबऱ्याच्या मुसलमानांचा उठाव करावा, का मोर्चा काढावा? काय उत्तर नाही. बायकोला दाखवायचे, पाहिलं का तेवढे मुसलमान आपले ह्याच्यात आहेत त्याच्यात आहेत, ते बायकोने ठरायचं. आसामचा सगळा बांगलादेश मुसलमान गिळून टाकलेला आहे. पाठवा सैन्य. आसाम आपलंच आहे. बांगलादेश तर मुसलमानांचा होता. अफजल रहमान. जर तो आपला देश नसताना, प्रांत नसताना तिथे सैन्य इंदिरा गांधीने पाठवलं ना, इंदिरा गांधींमध्ये गैरसमज काही वाटत ते असतील, पण त्या बाईने काही चांगली कामं जरूर केली. ते सरळ बांगलादेशमध्ये सैन्य बसवलं आणि खात्मा करून बांगलादेश स्वतंत्र केला. याला ती झक मारल्यासारखं झालो. सगळे झळेखाली हे जे आहेत ना, ते आपल्या देशाच्या सत्यानाशालाच उभे राहिले. वाटलं कसं होईल म्हणून, नाही तर मरू द्यायचा. पण त्यांना आसाम आपला आहे, आसाममध्ये सैन्य घुसवा, पर्यावरण बाहेर जात असतील तर ठीक आहे, नाही तर सरळ गोळ्या घाला. गोळ्या, संख्या कमी करा. उद्या संभाजीनगरची सुद्धा निवडणूक आहे, महापौर पदाची. काय करणार तरी तर आमच्या वरती इथे दुर्दैव येणार आहे की हे ते लवंड्याला गेला, त्याची जागा ह्याला गेली लवंड्याला. कुठची? संभाजीनगरच्या महापौर पदाची. नाही, संभाजीनगरचा महापौर निवडून यायलाच पाहिजे, आणि तोही शिवसेनेचाच आला पाहिजे. हे उठाव कसले? हे नुसते उठाव नाहीये. बाबरी मशीद कुठे? तुम्ही सर इथे करता दंगा फसाद. वर शिवसेना होती म्हणून त्यांना व्यवस्थित तरफ बूज घालावा लागला. चांगल्या तऱ्हेने घातला. पुन्हा दंगल झाली नाही. शिवसेना आणखी भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना चांगला दिला दणका. आजही देण्याची तयारी आहे. पण ते एकच शिवसेनाच. सीमा प्रश्न हाती घेतला शिवसेना. 69 मारले गेले. 69 हात कुठे? काय यांची सल्ल्यांची माय राहिली हो आम्हाला विचारण्याची? सीमा प्रश्नासाठी तुम्ही काय केले? वडिया तुझ्या घरातले एक तरी गेला का रे? मी शेतकरी माणूस ना, पण मी 3 महिने आम्ही काढलं. मी माणूस जशी दत्तजी चालली आणि असंख्य शिवसैनिक आतमध्ये पडले होते, तुरुंगात सोडवले. हे सगळं आम्ही त्याग केलेलं आहे. तुम्ही कसं सीमा प्रश्नाचं सांगताय मला? असू द्या. हे सगळ्यातनं आपण जाऊन आलेलं. शिवसेना स्थावून सर्वक्षण निघालेली आहे. आज ते नाही म्हटलं तरी 46 वर्षाची आहे. 46. मी तिथे 86 वर्षाचा आहे. आयुष्याची किती वर्ष मी घातली मराठी माणसासाठी. बाकीचे सरटे उलटे पलटे गेले तर मला परवा नाही. निदान मराठी माणूस तरी शिवसेनेच्या विरोधात उभा राहता का म्हणे, तेवढी कृपा करा. आहे ज्या दादर भागामध्ये शिवसेनेचा जन्म झाला, ज्या दादर भागामध्ये शिवसेना भवन उभा आहे, एक पवित्र वास्तू, एक दिमाखामध्ये शानमध्ये, त्या दादर भागामध्ये शिवसेनेला धूळ झाली गेली. शिवसेनेचे 2 तुकडे पाडणारे का म्हणून असं होतं? कशाला होतं? त्याचा विचार सर्वच सर्वांनी केला पाहिजे. हे करायला नको आहे. मराठी माणूस एकत्र येऊन या काँग्रेसच्या कानफडात मारली पाहिजे, अशी मारली पाहिजे ते पुन्हा निवडणुकीच्या भानगडीत ते पडणार नाही. शरद पवार म्हणजे काय? अहो, तुम्हाला शरद पवार शरम नाही का वाटत? काय वाटतात तुम्ही? मुंबई बहुभाषिक आहे असं? पण सगळ्यांनीच पोरं जी काढली आहेत ती सगळी बहुभाषिकच आहेत. तुम्ही कशाला सांगायला पाहिजे?
बहुभाषिक असली नसली आम्हाला माहीत नाही. मुंबई माझ्या महाराष्ट्राची राजधानी आहे विसरू नका. 2-3 फुल्यामध्ये जेवढ्या फुल्या घालायच्या तर घाला आणि त्यामध्ये शरद पवारांचं वाक्य टाका. पुन्हा असं बोलण्याचं धाडस करू नका. सगळी वाटणी झाली. नवासा काय नवासा आतल्या भानगडी मला माहित आहे. एकच गंमत प्रश्न विचारतो का हो शरद बाबू, तर ते काय त्यांचं ते नाव ते अजित गुलाबचांद तुम्ही ओळखता का हो? असं हे झाल्यासारखा प्रश्न विचारतोय. द्या उत्तर. पृथ्वीराज चव्हाणने लवासाबद्दलची माहिती आपल्या ह्याच्या खाली ठेवली होती. कशाखाली वय झालं माझं आठवत नाही कशाखाली. मांडीखाली ठेवली होती. 1.5 वर्ष. मग शरद पवार जाऊन भेटतात. गुजू 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 काहीतरी चालतं आणि फाईल तशीच राहते. आता तर काय पोराने टाळ्या माराव्या तशा टाळ्या 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 कशाच्या टाळ्या. मंत्रालयाला आग लागली, बरं झालं. फाईल जळाली, भांगण भेटली. म्हणून एकदम येत आहे श्वेतपत्रिका काढा. आम्हाला खात्री आहे जळून खाप झालेली काढा. हे 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 त्यांचे विकार चोटांचे हे असले चाळे चाललेले आहेत. पण करणार काय. काही जनता उठत नाही, बोलत नाही. नेमकं निवडणुकीच्या वेळेला, मतदानाच्या वेळेला पैसे घ्यायचे, मतदान करायचं आणि पुन्हा अण्णा हजारेच्या याच्यामध्ये भ्रष्टाचाराच्या त्या सगळ्यात चांगल्यामध्ये सामील व्हायचं. इतका निर्लज्जपणाची जनता असल्यानंतर ह्या देशाला भवितव्य काय राहील मला सांगा. तुम्ही सांगा ना. आपल्यापैकी किती जण हे आहेत असा प्रकार केलेला आहे. पैसे घेऊन मतदान केलेलं आहे. मला खात्री आहे माझा कडवाट शिवसैनिक जर कोणी तसा पैसे द्यायला आला तर पहिली सणसणीत कानाखाली आवाज काढते, पण पैसेचा स्वीकार करणार नाही. इतका आत्मविश्वास मला आहे. माझ्या शिवसैनिकांबद्दल आहे, माझ्या माय भगिनीबद्दल आहे. पहिली कानफडात मारते. कोणाला देता पैसे मला? माझं मत ठरलेलं आहे. तुम्ही माझ्या भानगडीत पडू नका. इतका स्वाभिमान शिवसेनेने उभा केलेला आहे. ठीक आहे, पुष्कळ सांगण्यासारखं आहे. पहिले ह्या सोनिया गांधीला हटवा. विचार तुमचा चणे फुटाणेवाला हो कृपाशंकर सिंग मुंबईचा बादशाह व्हायला चालला होता. पण मला हेही कळत नाही की हे काय दिलासे कसले देताय रे तुम्ही. हायकोर्टांच्या बाबतीत मी बोलतोय. त्या दिलासामध्ये 8 आठवडे दिलासा तुम्हाला येतात. म्हणजे कशासाठी दिलेले असतात ते दिलासे. हे 8 आठवड्यामध्ये तो बरोबर ऍडजस्टमेंट करू शकतो, मांडणी करू शकतो आणि त्यानंतर तो तुमच्या समोर उभा राहतो. नाही साहब ये मेरी नहीं है, नहीं साहब ये मेरी नहीं है. झाले सुटले. क्लीन चिटा भयंकर आहे. भरपूर असा स्टॉक आहे. म्हणून मी म्हणतो क्लीन चिटा इतक्या आहेत, इतक्या आहेत, इतक्या आहेत की मी सरळ बोलतो. आवर नेशन इज द नेशन ऑफ क्लीन चिटच नाही, क्लीन चिटर्स पेक्षा एकदम चिटर्स झालेलं आहे. नेशन ऑफ चिटर्स, नेशन ऑफ चिटर्स झालेलं आहे. पण सगळे चिटर चिटर चिटा हे सीबीआय आहे. एक बेकार संपूर्णपणे सरकारच्या मांडीखाली आमच्याखाली आणखीन कशाखाली पाहिजे सगळं ठेवा. पण हायकोर्टानेच सांगितलंय ते सरकारचं हे पिल्लू आहे, त्याला टाळकाने ठोकर. हे न्यायमूर्ती म्हणतात, सॉरी न्यायमूर्तीने सांगितलंय टाळकाने मारत. इतकी जर अवस्था आहे का सगळं तुम्ही ज्या महत्वाच्या नाड्या आहेत ते तुम्ही तुमच्या हातात ठेवले आहेत आणि त्या दाबून सगळ्यांची सुटका करून घेत आहेत. चिदंबरम सुटला, अमुक सुटला, तमुक सुटला. मी देशाला तर मुळीच दोष नाही देत नाही. मग कृपा करा. अरे जाग येऊ द्या, जाग.
उठा उठा. बघा छोटे छोटे देश कसे तिकडे आंदोलन करतायत आणि आपल्यावरती हुकुमशाही गाजवणाऱ्यांना कसा लाथ त्याच्या त्याच्या देशातला नाही जगाच्या पाठवून कुठे घालवतात ते पहा. आहे ते धमक तुमच्या रक्तात. मुळात तुमच्या अंगात रक्त तरी आहे का ज्यामुळे ते सळसळेल? काही नाही. दरवेळेला शिवसेना काय करते, अमुक काय करते, तमुक काय करते. तुम्ही काय करता? तुम्ही काय करताय तो उत्तर मला देऊ शकाल? जाऊन विचारा. आणि ते उत्तर घेण्यासाठी मी तुमच्या समोर ह्या माध्यमातून का होईना मी आलेलो आहे. द्या उत्तर द्या, उत्तर द्या, उत्तर द्या. आव्हानो थकलोय. एकदा येऊन बघा तुमचा शिवसेने बघत हलत. पुरी मैदान गाजवणारा माणूस. किती सभा, काय सभा, सकाळी 2 सभा, संध्याकाळी 3 सभा, 50-60 मिनिटाचं भाषण, दौरेमध्ये दौरे चालायचे, 3 तासाचे 4 तासाचे दौरे चालायचे, पाणी ढोसायचं, पोट बिघडलं, सर्व अवयव बिघडले. आता फक्त बस पडून असतो, चिंतन मनात कधी असतो. उद्धव म्हणतो शिवतीर्थावर येऊन माझ्या व्यंगचित्राचं पुस्तकाचं प्रकाशन करा. शक्य असं तर नक्की आलं असतं. मी आतुर होतो, आजही आहे. फक्त शक्ती आणि ताकद मला पाहिजे होती. ती जर मला दिली असती, मिळाली असती, मी नक्की आलो असतो. नसंग येऊ शकेल पुढच्या वेळेला. आज जवळजवळ 45 वर्ष झाली मी शिवसेना प्रमुख म्हणून राहिलोय आणि आता माझं वय 86 वर्षाचं आहे. आता झेपत नाही. एवढंच म्हणेन, आपण मला सांभाळलं, मी तुम्हाला सांभाळलं. त्याच्यामध्ये इमानाचा फार महत्वाचा प्रश्न आहे. हे इमान आपण सांभाळा. हे इमान जो पण आपण माझ्यासाठी सांभाळत आहात तो पण शिवसेनेला कोणी हरू शकणार नाही आणि कोणालाही जिंकता येणार नाही. शरद पवारांचा ठीक आहे, ते त्यांच्यात चालले. पण मी तुमच्यावरती जर घराणेशाही लागली असेल, मी माझ्यापासून उद्धव, आदित्य हे मी तुमच्यावरती लागले असतील तर विसरून जा, विसरून जा. पण मी लागलेलं नाही. तुम्हीच त्यांचा स्वीकार केलेला आहात. हे सोनिया गांधींचं सारखं घराणं नाही आहे, गांधी घराणं नाही आहे. हे मी तुमच्यावरती लागलेलं नाही आहे. आणि म्हणून मी सांगतो, सांभाळून घ्या. मला सांभाळलं, उद्धवला सांभाळा, आदित्याला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून घ्या. असेच मी आपल्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करीन. इमानाला महत्त्व द्या, आम्हाला नाही. एवढंच म्हणेन. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. जय हो.